नमस्कार, कसे आहात? आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस, धनतेरस, धनत्रयोदशी आणि काल जी वसुबारसला मी रांगोळी काढली होती, तर ती सगळी मी पुसून घेते. उंबरठ्यावरती जे हळद लावलं होतं ते सुद्धा सगळं पुसून घेते. हे जेवढं लावताना मजा येते ना, जेवढं छान वाटतं ना, तेवढाच कंटाळा येतो. आणि तेच मी आज जे आहे ते उंबरठ्यावर लेपण ठेवत नाही. मी जेव्हा पण लावते तेव्हा दुसऱ्या दिवशी काढून टाकते. आणि आज आहे ना मी जे गेरू होतं ना भिजत ठेवलेलं, तर तो गेरू मी सारणार आहे आणि त्यावर रांगोळी काढते. त्याच्या आधी आहे ना मला इथे बाहेर आहे ना मोठी रांगोळी काढायची आहे. तर इथे मी हाफ सर्कलमध्ये जी आहे ती रांगोळी काढून घेते आणि नंतर मग मी उंबरठ्यावर लेपन आणि गेरू जे आहे ते सारेल. जेव्हा आपण मोठी रांगोळी काढतो ना तेव्हा जी चहाची चाळणी असते ती घ्यायची किंवा मग दुसरी एक रांगोळीसाठी चाळणी भेटते, तर ती घ्यायची. ही जरा आहे ना मोठी आहे, त्या ह्याच्यातून खूप जास्त रांगोळी खाली पडते, त्यामुळे मी ही जुनी माझ्याकडे चाळणी होती तीच वापरते. मी पटापट रांगोळी पडते. नाहीतर आपण जे छोटे जाळेवाले रोजच्या वापरात जी डब्बी वापरतो ना त्याला बराच वेळ लागतो. तर ही अशी एक साधी सिंपल रांगोळी काढली. मला काही एवढं परफेक्ट जमत नाही रांगोळी, पण ठीकठाक काढून घेते मी आणि मला खूप आवडतं रांगोळी काढायला. तर अशी मोठी रांगोळी दिवाळीला किंवा काही सण वगैरे असेल तेव्हाच काढते मी. तर आता ही रांगोळी काढते आणि नंतर मग उंबरठ्यावरती जे आहे ते लेपन करून घेते, तेही तुम्हाला दाखवते. आणि गेरू सारल्यावरती ना एवढं सुंदर जे आहे ते दिसत होतं आणि त्याचा जो वास आहे ना तो पण खरंच खूप सुंदर येत होता. हे असं करायला मला खूप मजा येते. छान वाटतं असं करायला. आणि गेरू ना मी खूप भिजत ठेवला होता, पण आता बघू अर्धा वेस्टच जाणार आहे तो. तर मी दिवाळीला लक्ष्मीपूजनला फुलांची रांगोळी काढणार आहे, त्यामुळे गेरूचा तेवढा काही वापर नाही होणार. हे सुकेपर्यंत जे मी दिवे आणले होते ना समईसारखे, तर त्याला मला पेंट करायचं आहे. तर बघू, माझ्याकडे काही कलर वगैरे नाही आहे. जे मी ऑइल पेंट आणलं होतं रांगोळीसाठी, तर त्यानेच पेंट करणार आहे आणि एकदम सिंपल पटकन होईल तसं. बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे 1-2 तासात हे सुकून जाईल. तर जो ब्रश आहे ना तो ब्रश आहे ना, मी रांगोळी काढल्यामुळे ना तो ब्रश नाही राहिला. तो पूर्ण असा म्हणजे चपटा झाला होता आणि त्याने व्यवस्थित जे आहे ते पेंट पण होत नव्हतं आणि माझ्याकडे दुसरा ब्रश नव्हता. त्यामुळे मी कसं तरी त्यानेच केलं आणि हे केल्यानंतर मला असं वाटलं की जसं आधी होतं ना तसंच छान दिसत होतं. मी उगाच जे आहे ते कलर केलं, पण ठीक आहे, आता केलं आहे तर त्याला वापरावं तर लागणार आहे. ते करेपर्यंत हे बाहेर सुकलं आणि ही बघा, ही मी रांगोळी काढली आहे. थोडीशी बिघडली आहे, पण ठीक आहे, ओके, छान काढली आहे ना. तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा. आणि आता इथे जे आहे ते ना मी बॉर्डर काढून घेते. आणि एक मी इंस्टावर रील बघितलं होतं, तर त्याचाच मी स्क्रीनशॉट काढला होता. जी शेवंतीची फुलं आहेत ना त्याची पावलं काढलेली, तर खूप छान दिसत होती. तर तो मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला. म्हटलं आपण लक्ष्मीपूजनला काढूया, तर तेच मी काढते. मी रांगोळी वगैरे यूट्यूबला, पिंटरेस्टवर किंवा मग रील्समध्ये वगैरे बघूनच काढते. मला आवडलं का मी सेव्ह करते, नाहीतर मग असे साचे वापरून. संध्याकाळी आपल्याला धनतेरसची पूजा करायची असते. तर 7
16 ते 8:30पर्यंत असं काहीतरी टाईम होतं. तर त्या वेळेतच आपल्याला पूजा करायची आहे. आणि नेहमीप्रमाणे ना मी इथे अशी एक वेगळी छोटीशी अशी मांडणी करते आणि ते सेलो टेपला जे आहेत ते कॉईन मी असे चिटकून घेते. चिकूने मला गल्ल्यातले जे पैसे आहेत ना त्यातले सगळे 10चे 20चे कॉईन मला काढून दिलेत त्याने. तर ते लावलं ना तर खूप सुंदर दिसतं. मी नेहमी असंच करते आणि व्यवस्थित चिटकतं ते सेलो टेपला. इथे मी याची सगळी जी आहे ती मांडणी करून घेते, रांगोळी पण काढून घेते आणि नंतर त्या वेळेमध्ये मी मग पूजा करेल. कारण सगळं करायला मग वेळ जातो आणि मला परत वाचन आहे तेही करायचं आहे, बाहेर दिवे लावायचे आहेत आणि स्वयंपाकसुद्धा आहे. तर अशी बरीच कामं आहेत, त्यामुळे ही सगळी जी मांडणी आहे ती मी करून घेते. आता 6 काहीतरी वाजलेत वाटतं. तर हे असे गोल्डन जे आहेत ते कॉईन घेतले ना तर छान दिसतं. आणि आज धन्याचीसुद्धा आपण खरेदी करतो सोनं, तर तेही आम्ही आणलं होतं. धन्याचं एक छोटंसं पॅकेट आणलं होतं आणि नेहमीप्रमाणे सोन्याची खरेदी. तर सोन्याचा भाव तर विचारू नका, एवढंच आलं आहे. पण आम्ही काय माहिती, आम्हाला सवयच आहे, आम्ही आधीपासूनच जे आहे ते कितीही भाव असला ना या दिवशी सोनं आणतोच. आणि मागच्या वर्षी जी मी रांगोळी काढली होती तीच रांगोळी मी आता इथे काढून घेते. आणि त्यानंतर मग मी फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला आणि नंतर मग बाकीची आहे ती सगळी मांडणी मी करून घेतली होती. म्हणजे जे जे सामान लागणार आहे ते काढून ठेवलं होतं. तर आता ते सगळं मी पूजा रूममध्ये आणून ठेवते आणि पूजा करायला घेते. तर बाहेर दिवेसुद्धा लावायचे होते, तर ते दिवेसुद्धा मी लावून घेतलेत. आणि या ज्या नवीन छोटे मडके होते ना तर ते खूप सुंदर दिसतात आहे, हे बघा. आणि याच्यात मी धान्य टाकलेली आहे आणि चिकूने मला खूप मदत केली. म्हणजे मी एकदा बसले ना तर सारखं मला उठावं लागत होतं, त्यामुळे मला तो काय काय लागत होतं ते आणून देत होता. आणि त्याचे पप्पासुद्धा होते, तर त्यांची दोघांची मदत होती मला. तर टी व्ही बघत बघत त्याचा मला थोडंफार मदत चाललेली. तर इथे मी शेवंतीची सफेद फुलं आहेत ती घेतली आहेत. विठ्ठल रुक्मिणीसाठी तुळशी, एक कमळाचं फूल, विड्याची पानं, दुर्वा आणि स्वामीसाठी चाफा. आज मी गेले होते मार्केटमध्ये दुपारी, खूप गर्दी होती, पण मला भरपूर जी आहेत ती चांगली आणि फ्रेश फुलं भेटली आहेत. तर मी खूप फुलं आणली आहेत आणि माझं जे फ्रीज आहे ते सगळं फुलानेच भरलेलं आहे. ते काही मला दाखवताच नाही आलं तुम्हाला, कारण ह्याच्यातच पूर्ण वेळ गेला. तर आता 2-3 दिवसासाठी मी सगळी फुलं आणली आहेत आणि ती जी आहे ती निवडून वगैरे मी ठेवून दिली आहेत डब्यामध्ये. आणि फ्रीजमध्ये आता ती फुलंच भरली आहेत, भाज्या कमी आणि फुलं. तर पहिले मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि जी मंदिरातली पूजा आहे ती करून घेतली. आणि आता मी जी आहे धनतेरसची पूजा करून घेते. इथं आसन घेतलं आहे मी बसायला. धनतेरसची पूजा कशी करायची, म्हणजे मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला सांगते. धनतेरसला आपण धनत्रयोदशीसुद्धा म्हणतो. या दिवशी उत्तम आरोग्यासाठी आपल्याला धन्वंतरी किंवा समृद्धीसाठी कुबेर, लक्ष्मी आणि गणेशाची जी आहे ती पूजा करायची असते. तर पूर्व दिशेला मुख करून पूजा मांडावी. पाठ किंवा चौरंग किंवा काही असेल, लाल आसन, पांढरे आसन असतील किंवा एखादी गुलाबी रंगाचं आसन असेल, तर स्वच्छ आसन आपल्याला जे आहे ते पाटावर ठेवायचं आहे. त्यावर तांदळाची रास टाकायची आहे, त्यावर कळस, विड्याची पानं, त्याच्यात नारळ, एक दुर्वा असेल तर दुर्वा, एक कॉईन, फूल, हळदी कुंकू असं व्हायचं आहे आणि कळस ठेवायचा आहे आपल्याला. आणि छोटी मडकी असतात ती आपण 5 पण घेऊ शकतो किंवा 7सुद्धा घेऊ शकतो. त्यामध्ये ना 7 प्रकारची किंवा 5 प्रकारची जी आहे ती धान्य टाकायची आणि पाटावर ठेवायची आहेत. आणि परत पाटावर तांदळाच्या 3 राशी काढून घ्यायच्या, त्यावर विड्याची पानं ठेवायची. आपल्याकडे जर धन्वंतरीचं जे फोटो आहे ते असेल किंवा नसेल तर सुपारी ठेवायची. बाप्पाची मूर्ती, कुबेर यंत्र असेल तर ते ठेवायचं आहे. हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुले व्हायची आणि गणपती बाप्पाची आणि मडक्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची. त्यानंतर धन्वंतरीची आरती आहे ती म्हणायची. जर नसेल माहिती तर यूट्यूबवर मिळून जातं, नाहीतर गुगलवर तर सगळ्याच गोष्टी मिळून जातात. आणि नंतर नैवेद्य म्हणून गूळ आणि धणे जे आहेत ते आपण आज जे धणे खरेदी केली आहेत ना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा तुम्ही गोड काय बनवलं असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवला तरी चालेल. आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
या पूजेमुळे ना आपल्याला धनप्राप्ती होते, आपल्याला चांगले आरोग्य जे आहे ते लाभतं. आणि सगळी पूजा झाल्यानंतर मग संध्याकाळी आपल्याला यमदीपसाठी एक दिवा लावायचा आहे, त्याच्या पाया पडायचे आहेत. घरातल्या सगळ्या व्यक्तींना चांगलं आरोग्य लाभो म्हणून प्रार्थना करायची आहे. कोणाचाही आपत्कालीन मृत्यू नको व्हायला म्हणून यमदीपसाठी तो दिवा लावायचा आहे. आपल्याला तांदळाची रास करायची, त्यावर तो दिवा ठेवायचा आहे घराच्या बाहेर. तर अशी एकदम सोपी मांडणी आहे. आणि मी ना कमळ त्यासाठी आणलं होतं की मला लक्ष्मीला आहे ना कमळाच्या फुलावरती असं छान जे आहे तिला आसन द्यायचं होतं. आणि खूप सुंदर आहे, चांदीची मूर्ती आहे ना, त्यामुळे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते. तर आपल्याला सगळं पूजा मांडणी झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीला जे आहे ते हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि धूप अगरबत्ती लावायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे ते आपलं जे वाचन आहे, आरती आहे किंवा माळ असेल नामस्मरण, तर ते सगळं करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग हे दिवे जे आहेत ते कॅन्डल, तर ते लावून घेते मी. बाहेर मी दिवे लावून घेतलेत. तर आता याच्यानंतर मी माझं सगळं करून घेते पूजेचं आणि नंतर स्वयंपाक करायचा आहे. आणि स्वयंपाकात आज मी एकदम सिंपल बनवणार आहे, डाळ भात आणि बटाट्याच्या काचऱ्या, आणि बनवला तर मग शिरा वगैरे. तर असं सिंपल जेवण आहे, कारण खूप थकल्यासारखं होतं आणि खूप धावपळ होते. पूजेला जे काही लागतं ना, तर ते एकदा जरी घेऊन बसलं ना तरी काही ना काहीतरी राहून जातं आणि सारखं उठावं लागतं. आणि झाली माझी देवपूजा. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि आजची देवपूजा, धनतेरसची देवपूजा कशी वाटली तेही मला नक्की सांगा. काही राहिलं असेल तर मला नक्की सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम, म्हणजे पुढच्या वर्षी जे आहे ते मी अजून छान आणि चांगल्या पद्धतीने आहे ते करायचा प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जाता जाता माझी रांगोळीसुद्धा बघून जावा.